स्वागत करते। तर आम्ही आज बनवतोय लाडू रुद्रासाठी, कारण त्याची सुट्टी असली ना, आज शनिवार त्याला सुट्टी असते। आणि हात धुतले ना? हात धुतले का? धुतले आहे। हा ठीक आहे। तर त्याच्यासाठी लाडू बनवत होते, कारण सुट्टी असली ना त्याला काही ना काहीतरी वाटतं। आणि हा सगळ्या रेसिपी मी शोधत नाही, या तुम्हाला सगळ्यांना वाटेल की माझं असं असतं, कधीच नाही। मी जे काही बनवते ना, हा युट्यूबवरती ज्यावेळेस शॉर्ट व्हिडिओ किंवा काय बघत असतो त्यावेळेस मला सांगणार, मम्मा हे बघ हे आंटीने असलं बनवलं, मला असलंच पाहिजे असं तो सांगत असतो। आणि त्या जी रेसिपी शोधून काढतो सगळ्या एकदम सोप्या आणि सोप्या असतात। आपण ज्या बघतो त्या नेहमी अवघड असतात, आणि हा जो काढतो ना ते एकदम सिंपल असतात। तर रात्री नाही 2-4 दिवसापूर्वी त्याने मला दाखवले होते की ड्रायफ्रुट्सचे लाडू एकदम सोपी पद्धत आहे। फक्त करायचं काय, मनुके आपल्याला लागतील, कारण मनुके चिकट असतात, ते लाडू वळण्यासाठी महत्वाचे ठरतात। त्याच्यामध्ये फक्त ड्रायफ्रुट्स टाकायचे, सगळे बीज टाकायच्या, काजू बदाम पिस्ता सगळं टाकायचं। माझ्याकडे एवढं नव्हतं, काय होतंय माझ्याकडे एवढं नव्हतं, काय जातंय डोळ्यात, काय नाही, त्यामुळे मग मी फक्त त्याच्यामध्ये बदाम टाकले, कारण बदामच होतं, पण जास्त नाही खाऊ द्यायचं। आता रुद्र काय करतो माहितीये, लाडू बनवले ना खूप सारे खातो एकदमच, जात आहे का नाही तुझं डोळ्यातलं? वळणं तर इतकं सोपं आहे बघा, रुद्रेला पण येते वळायला, इतकं मस्त आहे। असे लाडू होत आहेत, खूप छान आहेत आणि हेल्दी आहेत। जास्त नाही द्यायचे पण, कारण बदाम वगैरे घातलेत ना। हा ठेवा तिथं। रोज एकच लाडू द्यायचा डेली खायला। सकाळी जर बदाम वगैरे चालत असेल तर नाही दिलं तरी पण, म्हणजे नाही चालले बदाम तरी पण चालतील, किंवा 1-2 चारायचे आणि हे द्यायचं रेग्युलर। मला पण बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की लेकरांना 2 ते 3 पेक्षा जास्त बदाम चारू नये, तर म्हटलं त्यासाठी म्हटलं हेच करून ठेवते, कारण कधी कधी नाही होत भिजवलं, रोजच नाही होत। तुम्हाला दाखवते कधी कधी, पण रोज काय मी चारत नाही। बऱ्याच जणांना वाटतं की बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते, तसलं मला तर वाटत नाही असं काय असेल म्हणून, कारण रुद्र पहिला बिलकुल बदाम खात नव्हता। आता ह्या महिनाभरात किंवा 2 महिन्यापासून मी त्याला भिजवून थोडे थोडे खाऊ घालते, नाहीतर आधी नव्हता खात तो। त्यामुळे असं मला नाही वाटत काय असेल, कदाचित असेल सुद्धा, कदाचित नसेल सुद्धा काही, पण ऑलरेडीच हुशार असावं लागतं, असं नाही की बदाम खाल्लं म्हणजे हुशार होतो। हा रुद्र सुद्धा ह्यावेळेस माहित आहे ना माग पडलाय। हा देखा त्याला मॅजिक। चला आता बनवून घेतो आम्ही पटापट लाडू, कारण आज यांचा उपवास होता ना, तर त्यामुळे आम्हाला स्वयंपाक काय करायचं नाही, म्हणून मी असले एक्स्ट्रा काहीतरी करत बसते, कारण उद्या रविवार, उद्या नेमकं मग सगळ्या कामाचा एकदम लोड येतो। आणि हा पण घरी असला नाही, याला वेगळं काहीतरी करून दाखवलंय, त्याला मस्त वाटतं। आज उपवास होता त्यामुळे खिचडी बनवले, आणि आम्ही दोघांनी पण खिचडीच खाल्ली। खिचडी खाल्ली आणि बाकीचं पण थोडंफार होतं ते खाल्लं, नाहीतर आमचा पण त्यांच्यासोबत उपवासच आहे ना, असं झालंय। तर आता संध्याकाळी त्यांना टिफिन पण बनवून द्यायचा आज, तर म्हटलं मग हे आधी उरकून घेते, मग टिफिनच्या नादाला। हा ठीक आहे। तर त्याच्यानंतर थोडासा टाइम होता, तर म्हटलं चला कांगवे जे आहेत ना ते थोडेसे क्लीन करूया। तर कांगवे क्लीन करायचे पण बरेच जण वेगवेगळ्या म्हणजे पद्धती दाखवतं, पण साधी सिंपल आपलं ब्रशने साबण लावा, ब्रशने पटकन धुवून टाका, एकदम स्वच्छ निघतात। उगाच त्याच्यामध्ये काही वेगळं करत बसायची गरज नाही। जशी कपडे धुतो तसंच सेम, फक्त या कांगव्याला थोडंसं घासायचं आहे, अगदी स्वच्छ निघतात कांगवे। बघा किती स्वच्छ आणि मस्त असं नव्यासारखेच वाटतायत एकदम। त्यानंतर मग थोडंसं कामाला लागले, कारण की ना एका मुलीचे टॉप थोडे फिटिंगला आले होते, आणि काही जीन्स तिला 3/4 बनवायच्या होत्या। कसं असतं ना, घरात एकदम फिट जीन्स घालायचं म्हणजे कंटाळा येतो, बाहेर 2 तास 3 तास आपण घालतो, तरी घरी आल्यानंतर लगेच काढून फेकतो, एवढा कंटाळा येतो त्याच्यामध्ये आणि त्रास होतो। त्यामुळे मग घरात नाही घालू शकत आणि फेकून पण नाही देऊ शकत। आता काही जीन्स काय फक्त बाहेर घालायचे फेकून द्यायचं असं केलं नाही चालत, त्यामुळे हा एक चांगला ऑप्शन आहे की कट करा किंवा 3/4 बनवा। तर आपल्या एका सबस्क्रायबरने माझा व्हिडिओ बघितल्यानंतर मला इंस्टाग्रामला व्हिडिओ दुसरा एक शेअर केला होता, त्याच्यामध्ये एकदम सिंपल आयडिया होती। काय होतं, 3/4 करण्याची एकदम सिंपल पद्धत होती, ती मला आधी खरंच माहीत नव्हती, कारण की मी अशी एवढी जास्त दुसऱ्या म्हणजे मला आलाच नाही तो व्हिडिओ कधी बघण्यात, त्यामुळं। पण त्यांनी तो पाठवला, तो पण लेट पाठवला। माझा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्याने पाठवला की तू अशी पण करू शकत होती, आणि मी काय केलं, मी डायरेक्ट मला जेवढी कट करायची होती तेवढी डायरेक्ट कट करून टाकली आणि मग डबल फोल्ड केली। ह्यामुळे पण चांगलं दिसतं, पण जो खालचा जो पार्ट असतो ना, एकदम कॉर्नरची जी थोडीशी पट्टी असती पहिली जीन्सला, ती थोडी चांगली असती। जे आपण फोल्ड करून करतो ना, ती थोडीशी टेडीमेडी अशी होती, दिसायला फिनिशिंगला परफेक्टच दिसती, पण ते थोडं चांगलं दिसत होतं। तर त्या व्हिडिओवरती सुद्धा मी लवकरच म्हणजे दाखवेन, कारण की त्यांनी एवढं मला प्रेमाने रील पाठवली, तर म्हटलं त्याचं काहीतरी आपण करून दाखवू। त्यानंतर जेवण वगैरे तयार केलं होतं, बनवताना काय दाखवलं नव्हतं, कारण की आज माझ्याकडे मोबाईल नव्हता हातामध्ये,
तर इथं मी मोड आलेल्या मटकीची भाजी केली, सोबत त्यांना लोणचं जास्त आवडतं. तर आज गोड असं काहीच नव्हतं घरामध्ये करायला. खीर वगैरे करून दिली ना तर ती घट्ट होऊन जाते, ते जेवणार कधी 8-8:30ला तोपर्यंत. मग मी खीर वगैरे काही गोडामध्ये दिलं नव्हतं. चपाती दिल्या, 5-6 चपात्या दिल्या, कारण की त्यांच्यासोबत बाकीचे पण त्यांचे मित्र असतात. मग घरचं खायला भेटलं की त्यांना पण छान वाटतं. तर इथं टिफिन वगैरे भरून तयार आहे आणि त्याच्यानंतर मग चहा बनवला. मी ना जास्त चहा पित नाही सकाळ संध्याकाळ, पण मला ह्यांच्या नाद्याने प्यावा लागतोय, कारण ना त्यांना कुठून एवढं चहाचं वेळ लागलं. अजिबात ते चहा पित नव्हते आणि आता सारखं चहा कर, चहा पाहिजे. त्यामुळं आज तर उपवास होता त्यामुळं करावंच लागणार होता. सगळ्यात शेवटी पातेल्यात एकदम थोडासा चहा ठेवते आणि त्याच्यामध्ये रुद्राचं दूध टाकते, कारण की त्याला कलर आला ना त्याला वाटतं माझा पण चहाच आहे. बाय बाय, टाटा. मेदूवडा आला, मेदूवडा. समोसा नको, मेदूवडा, मेदूवडा. आणि मोबाईल देणार घेऊन या. मी उद्या 1 सेकंद माझा मोबाईल बघायला देणार ना. सुट्ट्या दिवस पण मोबाईलचा माग सारखं विसरून यायचं. अरे पप्पा जादू करणार, पप्पाच विसरून आलाय तिथं मोबाईल. तुला काय जादू करणार आणणार आहे तेव्हा, जादून पाठवायचा मोबाईल. कुठं राहिला मोबाईल पप्पाचा? कुठं तुला दिसला का बाबू? सकाळपासून मोबाईल दिसला का तुला? कुठं आहे पप्पाचा मोबाईल? कुठं आहे? हरवला, चोराने नेला. आणि पप्पाला सांग पुढे बघून जावा. काल मी 300 रुपये पाठवले, आज नाही पाठवणार. तो पोलीस, त्या पोलिसाचं तिथंच राहायचं, माघार यायचं नाही. बाय कर. पडशील पडशील पडशील. तर आताच गेले ते आणि झालं असं होतं. तर मी त्याबद्दल बोलत होती, कारण की काल पण ते जाताना ना पोलीस होते. पोलीस काय आता पावसामुळे दिसत नाही, कारण की पोलीस काय असं उघड्यावरती उभं नाही राहणार, रेनकोट घालतात आणि छत्री पण घेतात. त्यामुळे होते असं, त्यांना कळलंच का नाही की हे पोलीस आहेत म्हणून. आणि तिथं जाऊन मग त्यांना थांबवलं आणि मग त्यांनी मला कॉल करून सांगितलं. आणि कॉल केला ती केला आणि त्यांच्याकडे त्यांच्या अकाउंटला काय म्हणजे असे पैसे नव्हतेच, माझ्याकडे होते. पण मग मला फोन केला त्यांनी की असं असं आहे, मला 300 रुपये पाठव. मग मी त्यांना 300 रुपये पाठवले. ते 300 रुपये त्यांनी पोलिसांना दिले आणि मग पोलिसांनी त्यांना सोडलं. आणि पैसे द्यावेच लागले, कारण अगदी टायमिंगवरती घरून निघतात, तिथं थांबून चालणार नव्हतं, कंपनीत जावं लागणार होतं, कारण तिथं पण टायमिंगला पंच करावा लागतो. तर त्याबद्दलच मी त्यांना आता धमकावत होती, कारण हे रोज रोज म्हणजे चांगलं नाही ना. आतापर्यंत त्यांच्याच्याने होतच नाही स्वतःसाठी काय घेणं, हेल्मेट घेणं होत नाही, काय नाही. मागच्या वेळी मी 2दा आतापर्यंत त्यांना हेल्मेट घेतलंय, पण कुठं ना कुठं गाडी पाडणार. त्या दिवशी पण मी सांगितले, येताना रस्त्यातून गाडी थोडीशी स्लिप झाली होती, नाही तर हाताला किती खरचटलं होतं. गाडी खूप जड आहे आणि त्यामुळं मग ते हेल्मेट पण फुटतंय सारखं, त्यामुळं आणि सारखं हेल्मेट फुटतंय. तर 2 वेळा माझं आता घेऊन झाले, आता मी 3ऱ्यांदा मागवलंय. आता हे लास्ट टाइम आहे, नंतर मी त्यांना हेल्मेट घेणार नाही, कारण की त्यांचं खूप असतं सारखं त्यांचं ते हरवायचं चालूच असतं. मोबाईलचं तर रोज म्हणजे जेव्हा पण मोबाईल नेल ना तेव्हा ते ठेवूनच यायचं असतो. रात्री मी सांगत होते, आता पाऊस येतोय, काय गरज आहे नाईट शिफ्टला मोबाईल न्यायची? तर म्हणे नाही अगं असू दे, तिथं येता जाता रात्रीचं मला जरा बरं वाटतं किंवा सकाळ मग असं लागतो मोबाईल. कधीच नाही नेता, दुसऱ्या कोणत्या शिफ्टला नेणार नाही. काल त्यांना काय इच्छा झाली न्यायची, पुन्हा मोबाईल तिथंच राहिला. येताना लक्षात राहत नाही तर न्यायचाच नाही. आणि आठवड्यातून 1 दिवस तर हा फिक्स आहे, ज्या दिवशी मोबाईल येणार त्या दिवशी तो राहणार आणि मग दुसऱ्या दिवशी काही ते नेत नाही. तरी असं आहे. चला आता मला थोडं जायचंय खाली, कारण की तो दूध आम्ही जे घेतो ना, मी तुमच्या सांगण्यावरून सगळ्यांच्या मी दूध आता म्हशीच घ्यायला चालू केलं होतं. तुम्हाला तर मी गेल्यावर गोठा पण तिथला दाखवते. पण त्याने रुद्रला पचत नाही, ते लूज मोशन होतंय. त्याला लूज मोशन होतं म्हणजे त्याला सारखं टॉयलेटला जावं लागतं, दिवसातून 3-4 वेळा 5 वेळा तो जातोय. आणि ते सगळं दुधामुळेच होतंय, कारण मी पहिल्यांदा वाटलं मला दूध नसेल, दुसऱ्या कशामुळे होत असेल म्हणून मी पुन्हा थोडंसं ही केलं. पण मी दूध पण खूप चांगलं तापवते, सगळंच व्यवस्थित आहे, पण तरी पण त्याला ते दूध पचत नाहीये. चांगलं असेल नसेल माहित नाही, पण पचत नाही. म्हणून म्हटलं मग जायचं आणि व्यवस्थित ते बाईला थोडंसं सांगू आणि पैशाचं पण काय असेल ते क्लिअर करून टाकू तिथंच आणि येऊ माघारी असं म्हटलं. पाऊस येतोय, जायची अजिबात इच्छा नाही, पण आता जावं लागेल, कारण मग तो प्रश्न आपला पावसात खालनं जाऊन ते 2 गोल्डची पॉकेट आणलेली परवडली. एकदम वाटलंच तर 3 आणायची, दुसऱ्या दिवशी सकाळचं पण आणायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत जर पाऊस नाही उघडला तरी आपलं हे होईल. म्हणून मग आता जाणार आहे तिकडं आणि आता मी तिला सांगणार आहे, तिला तिथे गेल्यावरती की
आम्ही गावाला चाललोय म्हणून दूध बंद करतोय, कारण तिला तोंडावर कसं सांगायचं तसं की नाही आम्हाला दूध नको आहे म्हणून, असं वाईट वाटतं समोरच्याला, कारण समोरच्याला पण वाईट नाही वाटलं पाहिजे अशा पद्धतीने थोडं बोलायचं. तर चला जाते आता. रुद्राचं पण झालंय दूध पिऊन. नाही झालं वय अजून? हा बरं बाळा चल जायचंय. ह्याचं अजून इकडं 1 तास झालं. माझा चहा पिऊन पप्पा चहा पिऊन गेले, कंपनीत पोहोचले, तर याचा जो चहा तिकडे प्यायचं चालू. नाही पोचले का? आवर चल 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 चला आता आम्ही जातो खाली. तर हा पुढं दिसतो ना त्या गोटा आहे, आणि तिथंच एक छोटंसं पत्र्याचं शेड करून ते राहतात. आणि हे सगळं भाड्या नाही, काही स्वतःचं नाही. स्वतःचं जरी ही जागा असती ना तरी म्हणजे खूप फायदा होता असं शहरात असल्यानंतर, पण हे पण भाड्या नाही. पण इकडे इतका किचकट किचकट होतं ना पुढं, तर बघा सगळीकडे नुसतं पाणी पाणी झालंय, त्यामुळे जाताच येत नव्हतं. रुद्रला मी इथंच उभा केला आणि मी आता एकटीच पुढं चालली होती. तर बघा आता चाललो घरी. तर मागे जे स्टॉल दिसते ना ते मराठी काकींचं आहे, त्यांनी आता तिकडे घर घेतलंय. वास्तुशांतीला बोलावलं होतं पण मला नाही जात आलं. हे बघा आता मी गेली होती पण त्या नाही येत तिथं घरी, कुठं आतमध्ये असतील, भांडी दूध असतील किंवा घरी असतील, तिथं नव्हते असते. आम्ही आत गेली होती. मी त्यांना सांगितलं की दूध नको म्हणून. मी लगेच तिथं बिल वगैरे देऊन आले त्यांचं जे काही झालेलं ते पैसे. पण वाईट वाटत होतं कारण की त्यांचं परिस्थिती बघता असं वाटत होतं की म्हणजे चालू ठेवावं, बंद नको करायला वाटत होतं, पण दूध पचत नाही. त्यामुळं मग ते उगाच त्याच्यामध्ये हे करण्यापेक्षा म्हटलं आपलं आधीचं जे रेग्युलर चालू आहे ना तेच चालू ठेवूयात. तसंही ते चांगलंच दूध देत असतील मला नाही वाटत. ते म्हणजे पाणी जर टाकलं असलं थोडंफार टाकत असतील, एवढं काही नसतील टाकत, कारण की त्यांच्या म्हणजे थोडे साधीच आहेत ते पण. तर ठीक आहे म्हटलं जाऊ दे. तर मी त्यांना सांगितलं की हम गाव जा रहे इसलिए दूध बंद करे, जब आएंगे ना वापस तब हम आपको कॉल कर देंगे, त्यांना तसं सांगितलं. तर ती मला उलट बोलती की मुझे केक बना के चाहिए, ऑर्डर ले लो 24 तारीख को और छोटा सा ही बना के दे दो. तर ह्याच्या आधी मी ज्यावेळेस केक बनवत होती ना त्यावेळेस मी त्यांच्याकडून ऑर्डर घेत होती. म्हणजे ऑर्डर मी सगळ्यांकडूनच घेत होती, मला बऱ्यापैकी ऑर्डर येत होत्या त्यावेळेस. आंटी नहीं बोल रही थी कि केक बना के दे दो मेरे बेटे का बर्थडे है, बोल रही थी ना. नहीं तुझे उठा के लेके आ गया इधर से बारिश से. येतच नव्हता, मी पुढे गेलती तिथं खूप किचकट होतं. मग याला इकडे अलीकडे थांबवलं, पण तिथं मग बिल वगैरे करायचं होतं तर वेळ लागत होता. मग ह्याला म्हटलं त्यांच्या मुलाला म्हटलं जा उसको लेके आजा. तर ह्या येतच नव्हता त्याच्यासोबत. काय येत नव्हता, तो उचलून घेत होता तुला. तर का नव्हता येत? भीती वाटत होती. अरे उसपे डरने की क्या बात है, वो तो मैं थी ना उधर. तर त्यांनी मला 24 तारखेला केक बनवण्याची ऑर्डर दिली. तिला म्हटलं मी देईन तुला बनवून केक, पण केकच्या वेळेस कॉल केल्याच्या नंतर ती मला विचारेल की आली का नाही, तर आता तेव्हा काय सांगायचं. तेरा तो 3 फरवरी को है, तेरे बर्थडे को तो इतना लंबा केक बनाऊंगी मैं, इतना लंबा, पता है. ठीक आहे, तर आता बघू, पण मी देईन त्यांना केक बनवून. तर बघा मला अजून बऱ्याच म्हणजे कमेंट येत होत्या की रुद्राच्या झोक्याकडे लक्ष दे. खरं आहे बरं का, ते अगदीच खरं आहे. आधी मी साडीचा व्याज बांधला होता ना, काय करायचा त्याला मज्जा तर त्याच्यामध्ये प्रचंड येत होती. रोज म्हणायचा मम्मा मला लय मजा येते, पण तो असा गोल 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 इथं नरड्यापर्यंत तिडं घालायचा आणि एकदम सोडून द्यायचा. गोल 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 सगळ्या इथून फिरायचा असा. कधी कधी इकडे बेडकडे पण आपटत होता, पण लागलं तरी तो तसाच खेळायचा. आणि हे सगळं आपल्याकडून शिकलाय, कारण मी सुद्धा ना लहान होती त्यावेळेस असला झोका खेळायची, अशी गोल गोल तिडं घालायची त्या पिपरणीला वगैरे आणि तसंच खेळत बसायचो. आणि तशी जास्त मजा येते, पण भीती आहे बरं का, त्यामुळे मी त्याचा जो जुना झोका होता तो त्याला इथं असा बांधून दिला. कारण ते कमेंट वाचल्यानंतर मला पण म्हणजे रिअलाइज झालं की हा बाबा असं कधी कोइन्सिडन्स होऊ शकतो, मी त्या रूममध्ये आहे बाहेर आहे, कधी होऊ शकतं ना असं. आणि आपण लगेच पळत जातो, पण तोपर्यंत उगं म्हणजे वाईट साईड काय नको व्हायला. त्यामुळं मग म्हटलं ती असंच बांधून ठेवूया. आणि हा जर तुटला तर नवीन घ्यायला येईल. तर हा वाला जो झोका आहे ना तो पण खूप टिकतो बरं का हा वाला, कारण ह्याला मी कधी घेतलाय, रुद्र 6 महिन्याचा होता तेव्हा घेतला, आतापर्यंत आहे तो. मध्यंतरी काढला होता, वरची रस्सी नव्हती, पण आता रस्सीच म्हणलं जाऊ दे, त्या साडीलाच वरती लटकवला. तुला कुठला आवडतो रुद्र? आणि जब मी छोटा होता ते त्याला लेला तो, तर आता मम्मा आता नाही ला छोटा होता तर मला चालीच्या झोक्यामध्ये ना चिल्लरदात मी त्यांनी गोल गोल गोलायचं, तर जेच बोलायचं बेवला ते इथं कुठे पण लाग. अरे बापले. आणि मी हातानेच ते हलतीला तो आता मला हे झोका नाही पचना लता जुनाच आहे ना, देन मलचाचं होता तर ते मम्माने थोडी काढून दिली. ती आता नवीन झोका की लाता जुना झोका लावला.
आणि मला जुनाच झोका जास्त पसंत आलाय. मी छोटा होतो तेव्हा मम्माने मला घेतला. हे बघा तर आता असंच चालायचं. तर आज काय व्हिडिओ एवढा शूट नाही करू शकले कारण तुम्हाला माहितच आहे त्यांचा मोबाईल नव्हता आणि माझं पण ह्याच मोबाईलमध्ये इंस्टाग्राम वगैरे असल्यामुळे त्यांना रील्स बघायचे जास्त नाद आहे बाकी सगळ्यापेक्षा. आणि जुना दुसरा पण माझा आहे पण माझा दोन्ही लागतात मला, ते पण हा पण लागतो. तर त्यामुळे आज थोडासा कमी व्हिडिओ शूट, एवढं काही खास नव्हतं आजच्या ब्लॉग मध्ये. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.